हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही बनवणार आहोत आंब्याचे लोणचे. आणि मम्मी घेऊन आलेली आहे आंबे. आता हे छान असे धुवून घ्यायचे आहेत, थोड्या वेळ याला सुकवण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर याच्या छोट्या छोट्या बारीक अशा फोडी करायच्या आहेत. सो गाईज, तुम्ही बघू शकता आंबे छान असे सुकलेले आहेत आणि आता आपल्याला करायच्या आहेत फोडी. तर चला करूया. आणि गाईज, हे काम थोडेसे रिस्की आहे, तर सांभाळून करा. जर तुम्ही घरी करत असाल तर सांभाळून करा. यामध्ये मला हेल्प करणार आहे दादा आणि मम्मी, त्यामुळे मला थोडीशी भीती नाही वाटणार आहे. तर चला गाईज, आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊया. सो गाईज, आंब्याच्या फोडी करता करता माझा हात सुजलेला आहे. तर चला, आता पूर्ण एक दिवस आपल्याला या आंब्याच्या फोडी सुकवायच्या आहेत. The next day. हे गाईज, तर हा आहे दुसरा दिवस आणि आंब्याच्या फोडी छान अशा सुकलेल्या आहेत. त्याला स्वच्छ करून आता एका भांड्यामध्ये आम्ही भरत आहोत. सो गाईज, मम्मी आता आंब्याच्या फोडींना लावत आहे हळद आणि मीठ. छान असं मिक्स करायचं आहे हळद आणि मीठ आणि पूर्ण एक दिवस ठेवायचं आहे, ज्यामुळे आंब्यांच्या फोडींना छान असे पाणी सुटते आणि त्या छान अशा मुरतात. तर चला बघूया मम्मी काय काय करत आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता आंब्यांच्या फोडीमध्ये हळद आणि मीठ छान असे मिक्स झालेले आहे. तर आता हे पूर्ण एक दिवस असेच ठेवायचे आहे. The next day. हे गाईज, कसे आहात? आणि आज आंब्याच्या फोडींमध्ये आम्ही ॲड करणार आहोत मसाले. आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हे सर्व मसाले आणि हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरला बारीक करायचे आहेत. तर गाईज, हे मसाले मम्मी भाजून घेत आहे आणि मी म्हणाले होते की मी लोणचं बनवणार आहे, पण मम्मी बनवणार आहे लोणचं आणि मी फक्त रेकॉर्ड करणार आहे. तर कशी बनवते बघूया आपण. सो गाईज, मसाले भाजून झालेले आहेत आणि आता इथे ठेवलेले आहे तेल गरम करण्यासाठी आणि इथे घेतलेली आहे मोहरीची डाळ. आणि मम्मी काढत आहे आंब्याच्या फोडी बाहेर, कारण की ते पाणी आपल्याला ॲड नाही करायचं. जे मिठाचे पाणी असते ते ॲड नाही करायचे. सो फक्त फोडी बाहेर काढायच्या आहेत आणि तिने फक्त फोडी काढलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता पाणी इतकं जास्त निघालेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. आता हे थंड करायचं आहे, त्याच्यानंतर ॲड करायचं आहे. तर गाईज, इथे मसाला बारीक झालेला आहे आणि थोडीशी मोहरीची डाळ पण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर चला, आता हे छान असं मिक्स करायचं आहे आंब्याच्या फोडींमध्ये. सो गाईज, फायनली तेल थंड झालेलं आहे आणि मम्मी यामध्ये ॲड करत आहे हळद. आणि मी तुम्हाला सांगायचे विसरले की आम्ही इथे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. तुम्ही मोहरीचे पण तेल घेऊ शकता. आणि इथे मम्मीने थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि आता इथे आम्ही रामबंधू मसाला ॲड करत आहोत. तुम्हाला एक्स्ट्रा मसाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मम्मी दरवेळी ॲड करते, सो तिने ॲड केलेला आहे. आणि इथे आम्ही घरचीच लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, जी की आम्ही लाल तिखट बनवताना तयार केली होती. आणि तुम्ही बघू शकता गाईज, तिने किती जास्त मिरची पावडर ॲड केलेली आहे. क्या होगा पता नहीं.
आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि जे मसाले आपण बारीक केले होते ते पण ॲड करायचे आहेत तेलामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मम्मीने मोहरीची डाळ पण ॲड केलेली आहे. आणि गाईज इथे तुम्हाला अंदाजे मीठ ॲड करायचे आहे, कारण की आपण अगोदरच हळदी आणि मिठामध्ये आंब्याच्या फोडी मुरवण्यासाठी ठेवलेल्या असतात. सो अंदाजे मीठ ॲड करा आणि छान असे मिक्स करायचे आहे. आणि फायनली गाईज जे आपण मसाल्यांचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आंब्यांच्या फोडींमध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता मसाला छान असा ॲड झालेला आहे आंब्यांच्या फोडींमध्ये आणि हे किती छान दिसत आहे. ओ माय गॉड. आणि गाईज फायनली वेळ आलेली आहे आंब्यांच्या फोडी पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची. आणि हा डबा खूप मोठा होत आहे, त्यामुळे मम्मीने परत दुसरी बरणी घेतलेली आहे आणि आता ती आंब्यांच्या फोडी या बरणीमध्ये भरत आहे. पण ओरडा मी खाल्लेला आहे, कारण की मी तिला सजेस्ट केलं होतं की या डब्यामध्ये भर म्हणून. सो आता ते मला साफ करायचं आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता सर्व आंब्यांच्या फोडी या बरणीमध्ये बसलेल्या आहेत आणि मी अजून जास्त ओरडा खाल्लेला आहे, कारण की मला जास्त काम करायला आवडतं. सो मी काहीच नाही बोलू शकत. आणि मम्मीने अजून तेल गरम केलेलं आहे, कारण की यामध्ये ॲड करायचं आहे आणि तिने गरम करून थंड करूनच ॲड केलेलं आहे. तुम्ही गरम तेल ॲड नका करू, ज्यामुळे आंब्याच्या फोडींना बुरशी लागते आणि लोणचं खराब होते. सो थंड करा आणि त्याच्यानंतर ॲड करा. आणि तुम्ही बघू शकता फायनली आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आणि हे आंब्याचे लोणचे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हो माय गॉड. वाव.